एका धाग्याची कथा, प्रेमाची, विश्वासाची, संस्कृतीची आणि माणुसकीचा राखीचा धागा. खरंच फक्त मनगटावर बांधला जातो का? की तो दोन मनांना, दोन कुटुंबांना आणि प्रसंगी संपूर्ण समाजाला जोडणारा धागा असतो? नात्यांच्या गर्दीत काही नाती अशी असतात, ज्यांना शब्दांची गरज असते. फक्त एका धाग्याने मनं जोडली जातात. नमस्कार, मी राजेंद्र निकाळे. भारतीय संस्कृती ही केवळ सण उत्सवाची संस्कृती नाही. ती नाती जपण्याची, माणुसकी उंचवण्याची आणि कर्तव्याची जाणीव करून देणारी संस्कृती असते. असाच प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि संरक्षणाच्या भावनेने ओतप्रोत भरलेला सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण आज प्रामुख्याने भाऊ बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. मात्र त्याचा अर्थ केवळ भाऊ बहिणीच्या नावापुरता मर्यादित नाही. रक्षाबंधन आपल्याला प्रेम, विश्वास, संरक्षण, सन्मान, समानता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देते. मित्र हो, रक्षाबंधनाच्या परंपरेची मुळे भारतीय संस्कृतीतील प्राचीन रक्षासूत्रांच्या संकल्पनेशी जोडली जातात असे मानले जाते. प्राचीन काळात संरक्षणाचे प्रतीक म्हणून सूत्र बांधण्याची परंपरा होती. कालांतराने या परंपरेला भाऊ बहिणींच्या प्रेमाचे विशेष स्वरूप प्राप्त झाले. इतिहासामध्ये 1905 सालचे बंगालच्या फाळणीचे आंदोलनही या संदर्भात महत्वाचे ठरते. त्या काळामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी राखी बांधण्याचा उपक्रम केला. त्यामुळे राखीला सामाजिक एकात्मतेचा प्रतिकात्मक अर्थाची जोड मिळाली. म्हणजेच धागा तोच होता, परंतु त्याचा अर्थ विस्तारत गेला. भाऊ बहिणीपासून समाजापर्यंत आणि समाजापासून राष्ट्रापर्यंत भारताच्या विविध भागात आणि विविध समुदायामध्ये श्रावण पौर्णिमेशी संबंधित वेगवेगळ्या परंपरा आढळतात. नेपाळमध्ये हा दिवस जनय पौर्णिमा किंवा ऋषीतपर्णी म्हणूनही ओळखला जातो. जगामध्ये अनेक देशात भारतीय समुदाय आपापल्या परंपरेनुसार हा सण साजरा करतात. राखी म्हणजे फक्त संरक्षण नव्हे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या सुख, सुरक्षितता आणि सन्मानासाठी साथ देण्याचा संकल्प करतो. बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते. पण आज या परंपरेकडे एका नव्या नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. रक्षण ही केवळ भावाचीच जबाबदारी नाही. रक्षण ही परस्परांची जबाबदारी आहे. बहीणही भावाच्या आयुष्यामध्ये भावनिक आणि मानसिक आधार असते. म्हणूनच राखीच्या धाग्यात रक्षणा इतकेच समानतेचेही बळ असावे. मित्र हो, आज आपण डिजिटल आणि धावपळीच्या युगामध्ये जगत आहोत. मोबाईलमुळे जग जवळ आले, पण अनेकदा माणसं मात्र एकमेकांपासून दूर जात आहेत. व्यस्तता वाढली, प्रत्यक्ष संवाद कमी झाला आणि नात्यांसाठी वेळही कमी झाला. अशा वेळी रक्षाबंधन आपल्याला पुन्हा एकदा नात्यांकडे वळवते. वर्षभर दूर असलेले बहीण भाऊ या दिवशी एकत्र येतात, संवाद होतात, आठवणी जाग्या होतात आणि नात्यामधील ओलावा
पुन्हा अनुभवता येतो. डिजिटल जगामध्ये हजारो कनेक्शन्स असतील, पण मनाला जोडणारे नाते हे वेगळेच असते. म्हणून रक्षाबंधन हा केवळ सण नाही, तो नात्यांना बळ देण्याची आठवण आहे. मित्रहो, आज महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि असुरक्षितता ही समाजासमोर गंभीर अशी आव्हाने आहेत. म्हणूनच रक्षाबंधनाचा अर्थ फक्त माझ्या बहिणीचे रक्षण करीत इतकाच नव्हे, तर तो प्रत्येक स्त्रीचा सन्मान करीन, तिच्या स्वातंत्र्याचा आदर करीन आणि तिच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार नागरिक म्हणून उभा राहील. हा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. कारण बहीण सुरक्षित असेल, स्त्री सन्मानित असेल, तरच समाज खऱ्या अर्थाने संस्कारी म्हणवेल. सामाजिक ऐक्याचा धागा रक्षाबंधनाला जात, धर्म, भाषा आणि प्रांतांच्या सीमा ओलांडण्याची ताकद आहे. वेगवेगळ्या समाजातील व्यक्तींनी एकमेकांना राखी बांधली तर त्यातून बंधुभाव, सामाजिक ऐक्य आणि परस्पर सन्मानाचा संदेश देता येतो. सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक, कर्तव्य बजावणारे पोलीस, रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर आणि परिचारिका, शहर स्वच्छ ठेवणारे सफाई कामगार आणि आपल्या सुरक्षेसाठी कार्यरत असणारे सुरक्षा रक्षक, या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखीचा धागा बांधता येतो. तुम्ही आमचे रक्षण करता, आज आम्ही तुमच्या कर्तव्याला सलाम करतो. पर्यावरणासाठी एक राखी. मित्रहो, वृक्ष तोड, पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामानातील बदल ही आजची मोठी आव्हाने आहेत. मग रक्षाबंधनाच्या संरक्षणाचा संकल्प केवळ माणसापुरता का मर्यादित ठेवायचा? एका झाडाला राखी बांधा, फक्त फोटो काढण्यासाठी नव्हे. हे झाड जगवण्याची जबाबदारी माझी असा संकल्प करा. झाडाला राखी बांधणे सोपे आहे, पण त्याला वर्षभर पाणी देणे ही खरी रक्षाबंधन आहे. आधुनिक रक्षाबंधन कसे साजरे करावे? तर मित्र हो, परंपरा जपताना त्यात काळानुसार नवीन अर्थ जोडले जावे, तरच सण अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो. यंदाचे रक्षाबंधन आपण काही वेगळ्या पद्धतीने साजरे करू शकतो. पहिले म्हणजे रक्तदानाचे रक्षाबंधन. भाऊ बहिणीने मिळून रक्तदानाचा संकल्प केला तर हातावर बांधलेली राखी एखाद्याच्या जीवनाला आधार देऊ शकते. दुसरे म्हणजे शिक्षणाचे रक्षाबंधन. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलीच्या शिक्षणासाठी मदत करा. कारण भेटवस्तू काही दिवस आनंद देतात, पण शिक्षण आयुष्यभरासाठी ताकद देते. तिसरे म्हणजे स्वावलंबनाचे रक्षाबंधन. बहिणीला तिच्या आवडीचे कौशल्य शिकण्यासाठी मदत करा. शिक्षण, कौशल्य आणि आर्थिक स्वावलंबन हीच भविष्यातील खरी सुरक्षा आहे. चौथे म्हणजे डिजिटल सुरक्षतेचे रक्षाबंधन. ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी बहिणीला डिजिटल सुरक्षिततेची माहिती द्या. OTP, पासवर्ड, संशयास्पद लिंक आणि ऑनलाईन व्यवहार याबाबत जागरूक करा. ही सुद्धा आधुनिक काळातील एक राखीच आहे. आणि पाचवे, स्थानिक महिलांच्या उद्योगांना साथ द्या. राखी, मिठाई किंवा भेटवस्तू स्थानिक बचत गट किंवा महिला स्वयंसहायता गट किंवा गृह उद्योगांकडून खरेदी करा. आपली छोटीशी खरेदी एखाद्या कुटुंबाला रोजगाराचा आधार देऊ शकते
आणि 6वे, करुणेचे रक्षाबंधन. भटक्या प्राण्यांना अन्न द्या, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा किंवा गरजूंच्या मदतीला धावून जा. मग रक्षाबंधनाचा धागा केवळ नात्यांनाच नव्हे तर माणुसकीलाही जोडेल. मग यंदाची राखी कोणाला? मित्र हो, यंदा राखी फक्त मनगटावर बांधू नका, नात्यांना बांधा, विश्वासाला बांधा, समानतेला बांधा, स्त्री सन्मानाला बांधा, पर्यावरणाला बांधा, माणुसकीला बांधा. कारण धागा रेशमाचा असला तरी त्या मागची भावना अमूल्य असते. राखीचा धागा नाजूक असतो, पण तो मनांना जोडण्याची ताकद ठेवतो. राखी मनगटावर बांधली जाते, पण तिचा खरा अर्थ मनात जपला जातो. तर चला, यंदाच्या रक्षाबंधनाला एक नवा अर्थ देऊया आणि नात्यांचे रक्षण करूया. सन्मानाचे रक्षण करूया. स्त्री सन्मानाचे रक्षण करूया. पर्यावरणाचे संरक्षण करूया. माणुसकीचे रक्षण करूया आणि सामाजिक ऐक्याचा धागा अधिक मजबूत करूया. कारण रक्षाबंधन म्हणजे केवळ एका बहिणीने भावाला बांधलेली राखी नव्हे, तर प्रेम, विश्वास, समानता, कर्तव्य आणि माणुसकीने बांधलेला समाजाचा धागा आहे. हा धागा मनामनात जोडू दे, माणुसकीचा बंध अधिक रूढ होऊ दे आणि आपल्या समाजात प्रेम, विश्वास आणि संवेदनशीलता सदैव फुलत राहू दे. धन्यवाद.